करा. चौका ही गांजूरमधील नाली आहे. घराच्या नालीचं पाणी निघत नाही. इथं वॉल आहे आपला पाण्याचा. का हे वॉल, हे पूर्ण नाल्याचं पाणी या वॉलमध्ये जाते. आणि हे आहे शाळेचं किचन. इथं दाखवा जरा. हे बघा किती घाण झालंय. सरपंच साहेबाला वारंवार आम्ही सांगितलं आहे, ग्रामसेवक साहेबाला सांगितलं आहे, पण त्यांनी याच्यावर काहीच रिॲक्शन देत नाहीत. आज मी स्वतः का खोरं टिकाव घेऊन आलोय. का एवढं काढलोय, हात भरले देऊ का. बघा हे हात ते मागे ब्लॉक झाले दाखवा शाळेच्या मागे. काही ब्लॉक झाले. लेकरं मरायची वेळ आली. हे किचन आहे का इथं पाण्याचं. हे पाण्याचा वॉल आहे, ही नाली, ही किचन लेकराचं. ही वॉल आता वरी घेतलाय. इथं खाली होता ते आता वरी घेतला. सांगितल्यावर फक्त वॉल तेवढा वरी घेतला, नाली काढायला नाही. बोललाय त्या नळाचं पाणी हो का इथं जाते बघा. हे नालीचं पाणी असं येऊन हो का ह्याच्यात जातंय आणि ह्याच्यातून वरी येऊन लेकरं पेत्यात हे पाणी. आता कुणाला सांगावं मला काही कळणार गेलंय, म्हणून एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बनवून मी गाववाल्याच्या नजरेत आणून देण्याचं काम करत आहे. माझे हात भरले हो का गुहाचं पाणी आहे. आता काही माझं काम आहे का मी सरपंच आहो का मला काही कळणार बघा. का एवढाला गाळ निघलेला आहे. आता हो काही नाली फुटल्या म्हणून मी काय केलंय, मारुतीच्या मंदिरपासून हे उचलून आणलंय आणि इथं स्वतः खणलाव आणि ह्याच्यात टाकून मी याला आता रस्ता करावा गली जायला. मला गली जायला रस्ता नाही. मी 4 दिवस बाहेर राहिलो. हे पाणी असं तुडुंब पाणी आहे गल्ली नाही. कुणाला सांगा. आणि काही आजूबाजूचे शेजारी सगळे कचरा आणून टाकते आणि वरून आलेली पूर्ण नाली बंद आहे. ब्लॉक झाले. आणि आमच्या गल्लीत घराकडे पाणी चाललंय. ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे उद्या काय झालं कोणाला तर. सरपंचाचं काम आहे का नाही, ग्रामसेवकाचं काम आहे का नाही, काय काम करून द्यायचं. घरी जायचं जा शाळेत जायचं.